नमस्कार दर्शको, माझ्या लोणार भाग 1 व्हिडिओमध्ये आपण लोणार गावातील दैत्यसुदन या सुंदर शिल्पसमृद्ध मंदिराची माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष लोणार सरोवरास भेट देणार आहोत। आपण माझा भाग 1 व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। माझा हा व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, आवडल्यास लाईक व शेअर करा। चला तर मग जगप्रसिद्ध लोणार सरोवर पाहण्यासाठी लोणार सरोवर हे ज्वालामुखीप्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते, पण तेथे जे खनिज सापडले आहे त्याची निर्मिती फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते। त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे। सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहे। थर्मोलुमी लेन्सेस तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे 52,000 वर्षे आहे। अलीकडील ऑर्गॉन डेटिंग वापरून काढलेले वय 5,47,000 वर्षे आहे। वयाच्या नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झीजेशी सुसंगत आहे। सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे। तलावाचा वरचा व्यास सुमारे 7 किलोमीटर आहे। हा तलाव सुमारे 150 मीटर खोल आहे। पृथ्वीवर आदळणारी उल्का 10 लाख टन इतक्या वजनाची असावी असे मानले जाते। ती 22 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथ्वीवर आदळली। या आघाताने तापमान 1800 अंश सेल्सिअस एवढे झाले, ज्यामुळे उल्का वितळली। या आघातामुळे 10 किलोमीटर परिसरात धुळीचा फुगा तयार झाला। लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे। याचे पाणी अल्कधर्मी आहे। लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे। तसेच या परिसरात अंदाजे 1200 वर्षापूर्वीचे मंदिरे आहेत। त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत। सरोवराचा उल्लेख स्कंदपुराण, पद्मपुराण व मराठीतील लीळाचरित्रात, त्याचप्रमाणे फारशीतील ऐने अकबरीमध्ये आढळतो।
श्री संत रामधुनी बाबा यांची समाधी इथं. हे घ्या. प्रथम आम्ही धारा मंदिरात प्रवेश केला. आता सरोवरासाठी हा एकच प्रवेश मार्ग ठेवला आहे. खरंच अहिल्याबाई होळकरांनी खूप मोठं काम केलेले, खूप मोठं योगदान आहे तिचं मंदिराबाबत. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहेत मंदिर म्हणून आपल्याला आज बघायला मिळत आहेत. या धारा मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. या धारा मंदिरात देवगिरीच्या कृष्णदेव राजांची महानुभव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्याशी प्रथम भेट झाली होती. या धारा मंदिराचे पाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी वापरण्यात आले होते. याआधी धारा मंदिराच्या गोमुखाखाली धारेत आपणास आंघोळ करता येत असे, पण आता तेथे आंघोळ करण्यास मनाई आहे.
ओम नमः शिवाय. ज्या बाजूने बसण्यासाठी सभामंडप आहे. इथे पूर्वीच्या काळी ध्यानधारणा करण्यासाठी जागा निर्माण केलेली असावी. धारा मंदिरावर एक देवीचे मंदिर आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जय देवी माता. काली माता ठीक आहे. शंकर आहे. काली माता. ठीक आहे. काली माता की जय. ही तर ही आहे वैष्णोदेवी. ती नाही ना. तुम्ही जा, मी घेऊन येते.
गोमुखातून पडणारी धार व त्याखालील कुंडाचा स्वच्छ तळ फार सुंदर दिसत होता. या जागेवर मी अख्खा दिवस बसून राहू शकते, पण पुढे मुख्य आकर्षण असलेले लोणार सरोवराच्या पाण्याजवळ जायचे आहे. त्याची खूप उत्सुकता आहे, त्यामुळे आम्ही पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही सरोवराकडे पायऱ्या उतरून जाण्यास निघालो. पायऱ्याच्या दोन्ही बाजूस खळखळ मंजूळ आवाज करत वाहणारे पाणी, समोर रमणीय निसर्ग व त्यात दिसणारे सुंदर सरोवर असा दिलखुलास नजारा समोर दिसत होता. रस्त्यात धबधबे आपले लक्ष वेधून घेत होते. पायऱ्या उतरणे झाल्यावर आम्ही एका लोखंडी पुलाजवळ आलो. तेथे सुद्धा एक धार पडत होती. या भागास सीतानानी असे म्हणतात. येथून समोरच कुमारेश्वराचे सुंदर मंदिर आपणास दिसते. या मंदिराची प्रचंड अशी पडझड झालेली आहे. त्याचे दगड इतरत्र विखुरलेले आहेत. मंदिराचा सभागृह पूर्णपणे पडलेला आहे. प्रवेशद्वार तेवढे शिल्लक आहे. मुख्य मंदिर, अंतराळ व गर्भगृह शिल्लक आहे. प्रवेशद्वारातून मध्ये गेल्यावर एक भग्न अवस्थेतील नंदी आपणास दिसतो. तेथेच एक शिवपार्वतीची पण मूर्ती आहे.
मंदिराचा आतील भाग बघा किती सुंदर आहे. मंदिरात अनेक खांबावर स्थापित सभागृह आहे. त्यावरील नक्षीकाम सुंदर आहे. गर्भगृहात गडद अंधार आहे. आम्ही 2-3 मोबाईलचे बॅटरी लावून आत प्रवेश केला. आतमध्ये एक शिवलिंग आहे. अतिशय शांत व प्रसन्न वातावरण आहे. भोलेनाथ, किती अंधारात रे बाबा तू. शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय भोलेनाथा. वरती किती काळ आहे दिसत पण नाही. हे असं हा ना, ते लाईट आली की ते घाबरतात. थांबाला अंधार हे बघा. सुंदर आहे बघा. सगळे महादेवाचेच मंदिर आहे. त्यात हे कुमारेश्वर महादेवाचं मंदिर. अतिशय पडझड झालेली आहे. सुंदर असं दगडी काम. त्यानंतर मंदिराला चोहूबाजूने फेरफटका मारून आम्ही पाहिले. दगडी हिमाडपंथी बांधकाम केलेले मंदिर यादवकालीन 10व्या शतकात बांधलेले आहे. कृष्णदेवराय राजाने हे सीतानानी भागासमोर बांधलेले आहे.
हो ना. देवीकडे जाताना असं दगडातून आणि जंगलातून आपल्याला जावं लागतं. इथून पुढे जाताना आम्ही एका धबधब्याच्या वरच्या भागातून पुढे निघालो. पुढे वन विभागाची चौकी आहे. येथे आपणास प्रति माणसी 30 रुपये एवढे शुल्क द्यावे लागते व कॅमेऱ्यासाठी ₹100 असे 190 रुपये शुल्क आम्ही त्यांना दिले. तेथेच आम्हाला एक गाईड पण भेटले. त्यांना घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो. निळघाट व्याघ्र प्रकल्प लोणार मेहकर वन्यजीवन परिक्षेत्र मार्गदर्शक गाईड बंधनकारक आहे. काय प्रवेश शुल्क? हां, प्रवेश शुल्क देऊ ना. प्रवेश शुल्क आहे. हे त्याचा फोटो वाचवलेच पाहिजे. लोणार वाचवलेच पाहिजे. यासाठी केवळ आपल्या सहकार्याची आवश्यकता. या मंदिरापर्यंत 1 किलोमीटर धार तीर्थाच्या खालच्या बाजूने जलाशयाच्या काठावरचे मंदिर, मारुती विश्रामस्थळ, यज्ञेश्वर मंदिर. निरीक्षण स्थळावरून खालच्या बाजूचे विखुरलेल्या मंदिराचे विलोभनीय दृश्य. लांबून निरीक्षणाने मंदिराचे गृहामंगलोकन. लोणार विहारातील जलाशयाच्या सभोवताली अष्टदिशाला विखुरलेले विविध भक्तिस्थळे. 50,000 वर्षापूर्वी एका अंदाजानुसार साधारणपणे 164-168 फूट व्यासाची अंशाने सेकंदाला 20 किलोमीटर वेगाने या ठिकाणी आदळली असावी. या आघाताने प्रचंड उष्णता निर्माण झाली, ज्यामुळे अनिशाच्या कित्येक पटीने मोठे विवर निर्माण झाले. या महाकाय अनिशाचा आघात झाल्यानंतर एक तुकडा उत्तरेला 700 किलोमीटर अंतरावर जाऊन आदळला, ज्यामुळे 300 मीटर व्यासाचे अंबर तळे निर्माण झाले. अंशाने आदळल्याच्या वेळची स्थिती अनाकलनीय आहे. आपल्या पिढीला तर याबद्दल फारच अलीकडे ज्ञात झाले आहे, परंतु या विवाराचा आपल्याला पूर्वीच्या पुराणात बरेच संदर्भ आहेत. कालिदासाच्या साहित्यात सुद्धा याचे वर्णन आहे. तर येथील 1000 वर्षापूर्वीचे पुरातन संस्कृतीमध्ये या तळाचे महत्त्व लक्षात घेऊन परिसरात विविध मंदिरे प्रस्थापित झाली आहेत. त्यामुळे हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने महत्तम आहेत. तसेच प्राचीन संस्कृती, इतिहास, भूगोल, अंतरशास्त्र, इकोलॉजी, जीवसृष्टीचा उगम, पुरातत्वशास्त्र व विविध शास्त्र अभ्यासासाठी देवलेले हे स्थळ बहुमोठे मुरमासारखे निघतात आणि ते भक्ती करून लावत नाहीत आपले लोक. म्हणजे गाणगापूरला आहे तसं भस्म टेकडी आहे म्हणे. अच्छा. ते जेव्हा पडला उल्का, ते भस्म जेव्हा वर आलं ते त्याची टेकडी होती. भस्म टेकडी. उल्कापात झाला त्यावेळेस सुमारे 1800 डिग्री सेल्सिअस एवढे प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यामुळे येथील माती, दगड सर्व काही भस्म झाले.
याचा एक ढीग या ठिकाणी आजही पाहण्यास मिळतो. त्याला भस्म टेकडी असे म्हणतात. सरोवराच्या परिसरात घनदाट जंगल असून तेथे वनस्पतीच्या पक्ष्यांच्या कित्येक दुर्मिळ प्रजाती पाहण्यास मिळतात. तेथे मोर, हरिण, रानडुक्कर, बिबट्या, रानमांजरी, सरडे, काळे करकोचे, लाल रंगाच्या टिटव्या, घुबड, खारी, सहस्रपात कीटक, लंगूर, माकडे इत्यादी प्राणी पक्षी आढळून येतात. त्याच परिसरात संजीवनी वनस्पती असल्याचे पौराणिक उल्लेख आहेत. सीताफळ, बाभळी, कडुलिंब, गुलमोहर, निलगिरी, बांबू, ताग, रामफळ, सागवान इत्यादी विविध जातीचे झाडे देखील तेथे आहेत. गर्द वनराईतून जाताना भर दुपार असली तरी ऊन बिलकुलच जाणवत नव्हते. अगदी आमची जंगल सफर सुरू झाली होती. एवढे घनदाट जंगलातून जाण्याचा विलक्षण अनुभव येत होता. रस्त्यात आम्हाला यज्ञेश्वर महादेव मंदिर लागले, पण हे मंदिर आम्ही येताना पाहणार होतो, त्यामुळे आम्ही पुढे निघालो. कमळाच्या देवी वाघ मंदिराकडे जाण्याचा मार्ग. पुढे रस्त्यात आमचे गाईड यांनी आम्हाला रस्त्यात लागलेल्या अनेक वनस्पतीची माहिती दिली. तसेच या परिसरातील प्राणी व पक्ष्यांबाबतही माहिती दिली. झाड सागवानी आहे, जे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे. पुढे आम्ही कपिला संगम मंदिरात गेलो. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले हे मंदिर असून यामध्ये विविध मूर्त्या व नक्षीकाम केलेले खांब आहेत. गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. मंदिराभोवताल मोठमोठ्या कोरीवकाम केलेल्या शिळा विखुरलेल्या आहेत. मंदिराच्या मागचा भाग ढासळलेला आहे, पण मंदिराची सद्यस्थितीवरून ते किती सुंदर मंदिर असेल याची जाणीव नक्कीच आपल्याला होते. पुरातत्व विभागाचे लोक या मंदिराला नक्कीच गतवैभव प्राप्त करून देतील असे वाटते. तेच तर ना, किती जड खांबावर डिझाईन किती. अभी बॅटरी ना टोटल याच्यात महादेवाचे मंदिर आहे तर फक्त एकच रामाचं मंदिर आहे ना, आपण समाजाचं मंदिर पाहणार. पण प्रत्येक महादेव मंदिरात काय आहे, पिंड आहे. पण प्रत्येक पिंडाचं दिशा वेगवेगळी आहे. अच्छा, हा लाईट लावून इथे दाखव. डिझाईन आहे. एक
त्याची दुरावस्था बघा पडत आलाय. खांब पडले. मागे पडझड झाली. ते समोरचे पण खांब पडलेत. अच्छा. डुक पण पाण्यात बुडतात, काहीतरी खात असतील. मग हे काय खातात? हॅलो बॅक्टेरिया नावाची. रस्त्यात आम्हाला एक शिवमंदिर लागले, पण या मंदिरात पाणी शिरलेले होते, त्यामुळे आम्ही त्यात जाऊ शकलो नाही. लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी दिवसांदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे आज जे मंदिर पाण्यात नाही ते सुद्धा पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे शिवमंदिर सुद्धा सुंदर हेमाडपंथीय पद्धतीचे आहे. याचे नाव वाघ महादेव मंदिर आहे. या मंदिराला आम्ही बाहेरूनच पूर्ण वळसा घालून पुढे कमलजा देवी मंदिराकडे निघालो. सम्राट अशोकाच्या काळात लोणार उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास हे महत्त्वाचे स्थळ होते. गुप्त काळात येथे वाकाटक यांचे राज्य होते. सातवाहनाच्या काळात सुद्धा लोणारला महत्त्व होते. राष्ट्रकूट यांच्या काळात लोणारला शीतानानी समोरचे कुमारेश्वर मंदिर तयार झाले. चालुक्य व होयसाळ यांचे हे शेवटचे ठाणे होते. राजा विक्रमादित्य यांनी 11व्या शतकात प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिर बांधले. होयसाळ राजाने पापहरेश्वर मंदिर बांधले. त्याच काळात जैन राजांनी इथे उत्तम जैन मंदिर बांधले. यादवांच्या काळात तलावातील शिव मंदिरे बांधली गेली आहेत. वर्षापूर्वी किंवा त्याआधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर एक साऊथ आफ्रिकातून न्यू कॅनडा 3 अश्विन नावाचा तारा होता. त्याचं वेट होतं 10,000 टनापेक्षा जास्त. एका सेकंदाला तो 20,000 किलोमीटर धावत होता. अशा वेगाने आजवर वरतून 3 तारे तुटले. लोणारमध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा 7 पटनं खारं पाणी आहे. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल त्याला पाणी नाही, तो कोरडा आहे. आणि न्यू कॅनडामध्ये जो पडेल त्याला पाणी आहे, गोड आहे, पण विशेषतः निळ्या कलरचं आहे. याचा शोध 1823 ए.जी. अलेक्झांडर 1823 ए.जी. अलेक्झांडर यांनी शोध लावले. या सरोवराचा आतला गोल परिघाचा व्यास नुसता 4.5 किलोमीटरचा आहे, वरतून 8 किलोमीटरचा. याच्यात 2000 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर 12 ते 13 मंदिर आहे. त्याच्यात रामाचं मंदिर आहे आणि कमलजा मातेचं एक मंदिर आहे. बाकी टोटल मंदिरं महादेवाची. प्रत्येक सरोवराच्या काठाला 100-100 मीटरच्या अंतरावर सरासरी मंदिर आहेत. याच्यात 8 बिबट आहेत. 8 बिबट असल्याच्या नंतर याच्यात लांडगे, कोल्हे, माकड, तळस, साप, कोरपडी भरपूर प्राणी आहेत. आणि कमीत कमी 33 जातीची याच्यात झाडवा नाही. प्रत्येक जातीची झाडं सरोवरमध्ये. आणि औषधी झाडे पण त्याची आपल्याला कल्पना नाही. ज्याला कल्पना आहे त्याला हे चंदन आहे, बरेचशी झाडं आहे त्याच्यात. आणि या सरोवराचा आकार म्हणजे कसा आहे, आपला गोल सिंगल बशीसारखा आहे. बशीसारखा समजा खाली ती जे आपला हे बशी आहे वरून सिंगल बशीसारखा आहे सरोवराचा. अच्छा, म्हणजे असं खोल गेलेलं नाहीये, असं होत गेलेलं. त्यावेळेस ही उल्का झाली. याचा म्हणजे आपला तवा कसा भाकरी करायचा तव्यासारखा याचा आकार हात पुढापर्यंत जाईल. बरोबर. असा गोल 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 मध्यंतरी गोल गेले. अच्छा अच्छा. याचा शोध म्हणजे
पाण्याचा शोध टाटाचे लोक आले होते, त्यांनी शोध लावला होता. पण 70 ते 75 फूट खोल पाण्याची पातळी आणि विशेषतः हे दलदल त्यावेळेस दुष्काळपणाचा 1972 मध्ये त्यावेळेस एक टोटल फायनल आठवलं होतं. बर 1972 मध्ये आठवलं होतं. ज्यावेळेस ही उल्का पश्चिम उत्तरेकडून दक्षिणे दिशेकडे गेली त्यावेळेस ही अशी पोकळी तयार झाली की वरून जी धार पडती पाण्याची धार, ज्यावेळेस उल्का झाली त्यावेळेस ती पाण्याची पोकळी तयार झाली. नाही, पण हे आता 2000 वर्षापूर्वी मंदिर बांधले तर ते अलेक्झांडर जो कोण आहे तो तर आता आलेला आहे ना. 1823 हा, म्हणजे आधीच लोकांनी इथं सगळं करून ठेवलं, फक्त त्याने तो शोध लावलाय. आपण आता ज्या रस्त्यावरून चाललेलो आहोत तो रस्ता सरोवरच्या बाजूने आहे आणि आपण कमलजा देवीकडे चाललेलो आहोत. अतिशय सुंदर रस्ता आहे, मध्ये ही दलदल पूर्ण जंगलातून आहे. पुढे आम्ही कमलजा माता मंदिराकडे निघालो. दुरूनच कमलजा माता मंदिराचे विलोभनीय दृश्य दिसत होते. पाण्याची पातळी वाढल्याने मंदिराच्या समोरील सिंहाला पाण्याचा स्पर्श झाला असून त्यासमोरील सासूसून विहीर पाण्याखाली गेली आहे. देवीचे मंदिर चालुक्यकालीन आहे. 1853 पासून लोणार हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. कर्नल मॅगझिन यांच्या मते लोणारला 32 मंदिरे, 17 स्मारके, 13 कुंड व 5 शिलालेख आहेत. त्यापैकी 27 मंदिरे, 3 स्मारके व 7 आणि 3 शिलालेख तलावाच्या आत व बाह्यकडावर आहेत. 5 मंदिरे, 14 स्मारके व 6 कुंड विवाराच्या बाहेर आहेत. कमलजा माता मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला 3 दरवाजे आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून धारा मंदिरातील पडणारे पाणी दिसते. देवीचे मंदिर अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. मध्ये स्तंभ नाही. देवी मुखवटा कमलपत्रासारखा आहे. त्यामुळेच या देवीचे नाव कमलजा असे पडले असावे व त्यामुळेच लोणार सरोवरास पद्मतीर्थ म्हणून सुद्धा संबोधतात. गाभाऱ्याच्या दरवाजावरील शिल्प आपले डोळे दिपवतात. हे मंदिर राष्ट्रकूटाच्या काळातील म्हणजे आजपासून 1000 वर्षापूर्वीचे आहे. हे मंदिर वास्तुशास्त्रांचे सुंदर उदाहरण आहे. अष्टविनायक नाही इकडून देवीला मनोभावे नमस्कार करून आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली व त्यानंतर पुढे जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे परत निघालो. परतीच्या रस्त्यावर प्रथम आम्ही रामगया मंदिरात गेलो. हे मंदिर सरोवर काठापासून जरासं दूर असून एका उंच वट्यावर आहे. या मंदिराची फारशी पडझड झालेली दिसून येत नाही. मंदिराच्या बाहेर मारुती मंदिर आहे. मंदिराला बाह्य उपसभागृहास पायऱ्या असून तेथून आपण मंदिराच्या सभागृहात पोहोचतो. अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले खांब व गर्भगृहाचा दरवाजा
आपण इथे पाहू शकतो. राम वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलाचे श्राद्ध या ठिकाणी केले असा उल्लेख तुलसी रामायणात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त आपणास एकटे रामाची मूर्ती दिसते. सोबत सीता व लक्ष्मण या ठिकाणी दिसून येत नाही. राम रामेती रमेती रमो रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नामा वरानमे म्हणून आम्ही मनोभावे रामाचे दर्शन घेतले. या मंदिराच्या बाजूस एक कुंड आहे. पुरातत्व विभागाने मातीच्या ढिगारात गडप झालेले हे कुंड मोकळे केले आहे. मंदिराच्या बाजूस एक शिव गणेश मंदिर आहे. तेथे भव्य अशी शिवपिंड असून भग्न अवस्थेतील गणेशाची मूर्ती पण येथे आहे. श्री यज्ञेश्वर मंदिर हो ना. इथून आम्ही परत धारा मंदिराकडे जाताना यज्ञेश्वर मंदिरात गेलो. या मंदिराची फार पडझड झालेली असून गर्भगृह सुद्धा पडलेले आहे. त्यामुळे शिवपिंड उघड्यावरच आहे. इतरत्र पडलेल्या नक्षीकाम केलेल्या दगडावरून या मंदिराची भव्यता आपणास लक्षात येते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या मंदिरात ऋषीमुनी यज्ञ करत असत. इथे एक दगडी यज्ञकुंड सुद्धा आहे. दगडी खांब व मोठे सभागृह या मंदिराला आहे. हे मंदिर कधी काळी फार सुंदर असावे. यज्ञकुंड आहे ना हे. भोलेनाथा काय पडझड झाली रे तुझी. कोरीव काम आहे ना. सुंदर अशी डिझाईन खांबावर.
गेले बसते खांबरवून धरले पडायचे आहे. सुंदर डिझाइन. हाय गाव कोणतं? अरे मग आम्ही तिथूनच आलेलो आहे. हा आम्ही औरंगाबादचेच. या सर्व मंदिरांना भेट देऊन आम्ही विवाराच्या वर आलो. परत जाताना आम्ही वन विभागाने लोणार सरोवराचे विहंगम दृश्य बघण्यासाठी केलेल्या टॉवरवरून संपूर्ण सरोवराचे सुंदर व मनमोहक दृश्य बघितले. उल्का पडलेला भाग हा जे खाली पाण्याचे तिथं दिसतंय मंदिर, ते देवीचं मंदिर आहे. पण तिथं जाऊन आलेलो आहे. सुंदर नजारा. या जागेवर उल्का पडलेली आहे. ही आमची गाडी. किती जबरदस्त दिसतंय ना. बाबा चालू का मग? ते बघा ते इथं गव्हर्नमेंट दिसतंय एकदम समोर. तिकडचं बंद आहे म्हटलं ना ते पाण्याने. नाही इथं ते दिसतेच या साईडने दिसतेच. ते बघ ना किती गंध आहे.
सुंदर, खूप सुंदर. पावसाळ्यात अजून सुंदर. या उल्का विवारात अल्कलाईन पाण्याचे तळे विकसित झाले. त्या पाण्यात हळदीचा थेंब टाकला तरी त्याचा रंग लाल होतो. तळ्याचे पाणी जरी रासायनिक असले तरी त्याच्या 2 फूट बाजूला खड्डा खणल्यास गोडं पाणी लागते. त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ तेथे येत असतात. उल्का आदळल्यामुळे आजूबाजूचा परिसर छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात वर आलेला आहे. सरोवराच्या पाण्यातील क्षाराचे प्रमाण अतिउच्च असून ते 10 ते 10.5 pH एवढे आहे. त्यामुळे त्यात कोणताही जीव जगू शकत नाही. परतीच्या रस्त्याने येताना आम्ही परत समृद्धी महामार्गावरून आलो. रात्रीच्या वेळेस हा रस्ता फारच मनमोहक दिसत होता. या दृश्याचा आनंद आपणही घ्या. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे, आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.